10 वर्षांनंतर झालेल्या बाळाचं बारसं एका कुटुंबाच्या जीवावर बेतलं। संभाजीनगरहून बारसं आटोपून पुण्याकडे परतणाऱ्या बेसरकर कुटुंबाच्या गाडीला मद्यधुंद वाहन चालकानं धडक दिली। यात या 6 महिन्यांच्या बाळासह 4 जणांचा जीव गेला। या अपघातानंतर राज्यभरात आता हळहळ व्यक्त होते। पाहुयात या सगळ्या घटनेचा आढावा घेणारा हा रिपोर्ट। संभाजीनगर जवळ लिंबे जळगावमध्ये घडलेल्या या अपघाताची दृश्य अंगावर काटा आणणारी आहे। संभाजीनगरहून पुण्याकडे जात असलेल्या कारला समोरून येणाऱ्या स्कॉर्पिओनं जोरदार धडक दिली। हा अपघात सीसीटीव्ही कॅमेऱ्यानं टिपलाय। स्कॉर्पिओ चालवणाऱ्या मद्यधुंद चालकानं या अपघातात 4 प्राण घेतले। मृतांमध्ये 6 महिन्यांच्या बाळाचा, एका 7 वर्षांच्या चिमुरडीचा आणि बाळाच्या आईचा समावेश आहे। अमरावतीतील अभियंते अजय बेसरकर 6 महिन्यांच्या बाळाचं बारसं आटोपून कुटुंबासह पुण्याकडे जात असताना हा अपघात घडला। 10 वर्षांनंतर झालेल्या बाळाच्या बारशाचा आनंद अवघ्या काही क्षणात जीव घेण्या शोकात बदलला। नेमकं काय घडलं? बारसं आटोपून बेसरकर कुटुंबीय कारनं पुण्याकडे जात होते। स्कॉर्पिओच्या मद्यधुंद ड्रायव्हरनं दुभाजक ओलांडून धडक दिली। अपघातात 4 मृत्यू, यात 2 लहानग्यांचा समावेश। आई मृणालिनी बेसरकर, 6 महिन्यांच्या अमोघ यांचाही मृत्यू। 7 वर्षांची दुर्गा आणि आशालता पोपळघट यांचाही मृत्यू। अजय बेसरकर आणि शुभांगिनी गीते जखमी। कृष्णा केरे मद्यधुंद अवस्थेत स्कॉर्पिओ चालवत होता। कृष्णासोबत असलेला विशाल चव्हाणही मद्यधुंद अवस्थेत होता। अपघातानंतर विशाल चव्हाण पळून गेला, नंतर त्याला अटक झाली। स्कॉर्पिओ ड्रायव्हर कृष्णाही जखमी आणि आता अटकेत आहे। ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणी विशाल आणि कृष्णा या दोन्ही आरोपींवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले। सदर जी स्कॉर्पिओ अपघाताची कारणीभूत ठरलेली आहे ती गाडी वाळूज शहरालगत एक बकवालनगर म्हणून एरिया आहे, त्या एरियातल्या एका 19 वर्षाच्या मुलाने ती खरेदी केलेली आहे आणि त्याने ती गाडी मित्राला चालवण्यास दिलेली होती। प्राथमिक माहिती अशी आहे की हे जे आहेत मुलं जाताना ते एका रेस्टॉरंटमध्ये ते दारू पिलेले होते आणि दारूच्या नशेतच हा अपघात त्याच्यामध्ये झालेला आहे। या घटनेत 6 महिन्यांच्या बाळाच्या आणि 7 वर्षांच्या चिमुकलीच्या झालेल्या मृत्यूबाबत हळहळ व्यक्त होते। हाच तो रस्ता आहे ज्या ठिकाणी हा अपघात घडलेला आहे। मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो। ही जी बाजू आहे या बाजूने हा रस्ता छत्रपती संभाजीनगर आहे आणि या बाजूने पुणे आहे। म्हणजे हा रस्ता जो आहे छत्रपती संभाजीनगर ते पुण्याकडे जाणारा आणि त्या बाजूचा जो रस्ता आहे तो छत्रपती संभाजीनगरकडे येणारा पुण्याहून। हे दोन्ही रस्ते आहेत आणि याच रस्त्यावरती हा अपघात झालेला आहे। हा जो संपूर्ण कुटुंब आहे हा अमरावतीहून संभाजीनगर मार्गे पुण्याकडे जात होता, तर ते मद्यपी चालक जे आहे तर त्या बाजूने या ठिकाणी येत होते। याच ठिकाणी जेव्हा ते परिवाराचं जो कुटुंब आहे ज्या कारमध्ये होते ते कार या ठिकाणी आले आणि त्याच दरम्यान त्या बाजूने येणारं मद्यपीचं वाहन पलटलं आणि ते रस्ता ओलांडून या बाजूने आलं आणि या ठिकाणी ती धडक झाली आणि त्या ठिकाणी त्या भीषण अपघातामध्ये 4 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। या 4 जणांचा मृत्यू झाला आणि यानंतर याच पेट्रोल पंपाच्या सीसीटीव्ही मध्ये हे सर्व आलेलं आहे। का जो अपघात घडला त्यावेळेस आम्ही सायरा बाहेर झालो होतो, मदत करणारे मदतनीस म्हणून आम्ही नेहमी काम करतो। कारण की ते छोटंसं बाळ ते याच्यामध्ये आपल्या आजी सोबत ते बाळ ते सगळं रक्तभंबाळ झालेली ती परिस्थिती, त्यात ते सगळे जाम असे फसलेले कोण जे फॅमिली असेल एकदम रक्ताच्या सड्यामध्ये हे लोक पडलेले। मग आम्ही कसं बसं त्यांना ज्यांना आम्ही शक्य तेवढी मदत आमच्याकडे होईन आम्ही त्यांना काढून मिळेल त्या वाहनामध्ये मिळेल त्या अँब्युलन्समध्ये आम्ही त्यांना संभाजीनगर घाटी हॉस्पिटलमध्ये त्यांना पाठवलं। पण असं एकदम पोटात गोळा येण्यासारखं किंवा विचित्र असं भयंकर असं रक्ताच्या सांडोळ्यामध्ये हे कुटुंब त्या ठिकाणी सापडलं होतं। 6 महिन्यांच्या अमोघचं बारसं करून घरी परतणाऱ्या बेसरकर कुटुंबियांचं एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं। कोणतीही चूक नसताना अजय बेसरकर यांचं आयुष्य या अपघातानं उद्ध्वस्त झालं। आता दारू पिऊन वाहन चालवणं हा गुन्हा आहे, पण कोण बघणार? दारू पिणं त्याच्यात एक्साईजचं लायसन असलं पाहिजे हे कोणी विचारतं का? दारू पिण्यावर वाहन चालवणाऱ्याला नंतर काही कारवाई होती का? हे सगळ्या साखळ्या आहेत आणि एवढ्या घटना होत असताना काही सुधार होत नाही। सरकारने अशा लोकांना खऱ्या अर्थानं ना अशी शिक्षा दिली पाहिजे
की यांची हिंमत नाही झाली पाहिजे दारू पिऊन अशा पद्धतीनं गाड्या चालवणं. धनदांडग्यांकडून मद्यधुंद अवस्थेत कार चालवून सर्वसामान्यांचे बळी घेण्याच्या घटना गेल्या काही काळात सातत्यानं समोर येत आहे. मात्र या गुन्ह्यातील अपराध्यांना धाक बसेल अशी शिक्षा होताना दिसत नाही. संभाजीनगरच्या अपघातात 4 जणांचा नाहक बळी गेला तर एक संपूर्ण कुटुंब कायमचं उद्ध्वस्त झालं. मद्यधुंद अवस्थेत गाड्या चालवणाऱ्यांना वचक बसेल अशी कोणती पावलं सरकार उचलणार असा संतप्त सवाल आता विचारण्यात येतो. संभाजीनगर.